ज्या प्रकारे हैदराबाद गॅजेटियर संदर्भातला मराठा आरक्षणासंदर्भातला शासन निर्णय जारी केला आणि त्यानंतर ओबीसी नेते बैठकांवर बैठका घेतात आणि पुढची भूमिका ठरवताना पाहायला मिळतात. आज सुद्धा विजय वडेट्टीवारांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलवली आहे. दुसरीकडे छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे सुद्धा कोर्टात याचिका दाखल करण्याच्या या सगळ्या तयारीत आहेत. या सगळ्याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आहेत. मी जसं म्हटलं की प्रत्येकजण वेगवेगळी भूमिका मांडतंय. असं कळतंय की छगन भुजबळांसोबत तुम्ही सुद्धा एक याचिका दाखल करतायत जो हैदराबाद गॅजेटियरचा शासन निर्णय जारी केला. या सगळ्या संदर्भात कोणत्या मुद्द्यावरती याचिका दाखल केली जाणार आहे? हे पहा, जरांगेंचं आंदोलन ज्या तऱ्हेनं ह्या मुंबईत सरकार दबाव वाढवत होतं त्यामुळे आम्हाला पूर्व कल्पना आली होती की अशा प्रकारे जी आर निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही ताबडतोब जवळपास 550 ओबीसी नेत्यांची बैठक जी आहे ती भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही बोलवली आणि त्या संपूर्ण महाराष्ट्रातून ओबीसी नेते त्यावेळी मोठ्या संख्येनं आले होते. आणि त्यावेळी आम्ही जी भूमिका जी आहे ती भूमिका सर्वांनी म्हणून एकत्र ठरवली की बाबा जर असा जी आर आलाच तर आपण त्याला कोर्टामध्ये आव्हान द्यायचं. भुजबळ म्हणाले होते की अभ्यास करू आणि अभ्यास करून निर्णय घेऊ. आता तो अभ्यास पूर्ण झालाय सगळं. हो, आता आमचं कागदपत्र जुळवाजुळव जी आहे ती गेल्या 3-4 दिवसापासून सुरू होते. सुट्ट्या असल्यामुळे वकीलसुद्धा उपलब्ध होत नव्हते. पण तरीसुद्धा हे आपल्या सगळ्या आमच्या संघटनांच्या वतीनं भुजबळ साहेब जे आहेत, विशेषतः समीर भाऊ जे आहेत, त्यांना ही जबाबदारी आम्ही देण्यात आलेली आहे. आणि वकिलांच्या गाठीभेटी, कागदपत्र जुळवाजुळव, जुने जे कोर्टाचे निकाल आहेत, कुणबी आणि मराठा हे दोन्ही वेगळे कसे आहेत असे अनेक कोर्टाचे निकाल आहेत, ते सगळ्या निकालाची जुळवाजुळव करून जे आहे आणि जे काय सुप्रीम कोर्टाचे जे निकाल द्यायला लागले आहेत ह्या सगळ्या आतापर्यंत मराठा समाज मागासला कसा नाही आहे आणि त्यामुळे तो कुणबी कसा होऊ शकत नाही, हे जे अनेक आयोग जे नेमले गेले आहेत त्यांचे अहवाल जे आहेत ह्या सगळ्यांची जुळवाजुळव करून जे आहे आम्ही ही याचिका आम्ही दाखल करणार आहोत. एखाद्या दिवस आमची याचिका उशिरा दाखल झाली तरी काही हरकत नाही, पण आमची याचिका मुद्दा काय असणार? मुद्दा हाच असणार की सगळे मराठा आहे, कुणबी नाही आहेत, पण हैदराबाद गॅजेटियरमध्ये जे काही उल्लेख आहेत त्या सगळ्या संदर्भात पण सुद्धा विचार करावा लागणार. हे पण असं आहे की यापूर्वी आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे की अशा प्रकारे इतिहासातल्या दाखल्यावरती कोणी मागासवर्गीय होत नाही. स्वतंत्र भारतानंतर घटना तयार झालेली आहे, घटनेमध्ये प्रक्रिया फिक्स झालेली आहे, ट्रिपल टेस्ट नक्की झालेली आहे. राज्य मागासवर्गीय आणि केंद्रीय मागासवर्गीय आयोगानं त्या समाजाला मागासवर्गीय सिद्ध करावं लागतं. मागासवर्गीय सिद्ध न करता कोणतरी खापर पंजोबा मागासवर्गीय होता म्हणून आत्ता मागासवर्गीय होत नाही, त्याला कॉन्टेम्परेस म्हणतात. हैदराबाद गॅजेटियर लागू होणार नाही. कसं लागू होणार? हैदराबाद गॅजेट जे आहे ते लागूच होऊ शकत नाही घटनेमध्ये. हे देश स्वतंत्र व्हायच्या आधीचा देश स्वतंत्रपणाने निश्चित झालेली आहे आणि त्याच्यामध्ये अनेक आयोगांनी मराठा समाज हा मागासला नाही. सुप्रीम कोर्टाने सुद्धा अधोरेखित केलेलं आहे की मराठा समाज हा मागासला नाही, निकष पूर्ण करत नाही. गायकवाड कमिशनचा अहवालसुद्धा त्यांनी फेटाळलेला आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे मराठा समाज मागासला निकष सिद्ध करत नसताना ही बॅकडोर एंट्री जी आहे हे सरकारचा एक नवीन फॅड आहे. ही बॅकडोर एंट्री ही आम्ही थांबवणारा हा आमचा मूळ उद्देश आहे की अशा प्रकारे कुणालाही बॅकडोर एंट्री जी आहे या मागासवर्गीयाच्या आरक्षणामध्ये येता येत नाही. आणि विशेषतः जो कायदा त्याने जो अधोरेखित केलेला आहे की प्रमाणपत्राचा कायदा जो आहे तो कुणासाठी कायदा, तो मराठा समाज नाही आहे. पण बबनराव तायवाडे असं म्हणतात की कुठल्याही आरक्षणाला धक्का लागत नाहीये. ओबीसी महासंघ तर याला कुठलाही विरोध करत नाही आरक्षणाला. हे पहा, ज्यावेळी सगळे स्वरांचा जी आर निघाला होता त्यावेळी सुद्धा तायवाडे साहेबांनी हीच भूमिका घेतली होती. पण तरीसुद्धा 8 लाख ओबीसी बांधवांनी हरकती नोंदवल्या ना. त्यामुळे तायवाडे काय म्हणतायत किंवा प्रकाशनाथ शेंडगे काय म्हणतायत किंवा भुजबळ साहेब काय हे महत्त्वाचं नाही आहे. जनता ओबीसी समाज काय म्हणतोय ते महत्त्वाचं आहे. आज उतरलेल्या आहे, रस्त्यावरती उतरलेला आहे, त्यात समाजाची भावना झालेली आहे आणि समाज भावनांमध्ये हा जी आर जो आहे हा ओबीसीच्या आरक्षणाला नक्कीच धक्का लावणार आहे अशी भूमिका सर्व समाजाची झाली आहे. त्यामुळं सगळीकडे आंदोलनं जे आहेत, आमची आंदोलनाची भूमिकासुद्धा घेतलेली आहे, न्यायालयाकडे आम्ही घेतलेली आहे आणि दोन्ही मार्गानं आमचं आंदोलन जे आहे दोन्ही मार्गानं आम्ही हा जी आरला आम्ही सोबत घेणार तुम्ही, कारण त्यांची भूमिका परस्पर वेगळी दिसते. नाही, कसं आहे, आता तायवाडे साहेबांनी आवडी एक भूमिका घेतलेली आहे काय, त्यामुळे त्यांनी आता परत भूमिका बदलतील असं मला काय वाटत नाही. कारण एकंदर असं आहे की समाजभावना महत्त्वाची असते. म्हणून माझी विनंती आहे सर्व नेत्यांना की वेगवेगळ्या भूमिकेत जाण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्रित बसून हा कसं काय हे होत नाही आहे, कसा धक्का लागत नाही याच्यावर चर्चा होणं आवश्यक आहे. व त्या बैठकीला तायवाडे साहेबांनी बोलवलं होतं, भुजबळ साहेबांनी स्वतः फोन करून त्यांना बोलवलं होतं. त्यावेळी त्यांनी सांगितलं की तिथं आंदोलन सुरू आहे त्यामुळे येता येत नाही आहे. पण आता ही अशी भूमिका घेतली असं वाटलं नव्हतं.
पण ठीक आहे, आता त्यांनी भूमिका घेतलेली आहे, पण आमची भूमिका मात्र एक आहे की या जी आरमुळं या ओबीसीच्या आरक्षणाला नक्कीच हे धक्का लागलेला आहे. आणि कुणब्यांची प्रमाणपत्र जी आहे, कुणब्यांची प्रमाणपत्र सरसकट म्हणजे नातेवाईक आणि कुळ संबंधाप्रमाणे म्हणजे गावाच्या गावं कुणब्यांचे दाखले जे आहेत तर ते देण्याचा मार्ग ह्या जी आरच्या शेवटच्या पॅराग्राफवर नक्की झालेला आहे. आणि म्हणून हे आम्ही हा ऑपरेटिव्ह पार्ट जो आहे हा आम्ही चॅलेंज करणार आहोत किंवा अशा प्रकारे जी आर काढण्याचा अधिकार जो आहे ना मुख्यमंत्र्यांना आहे, ना ओबीसी मंत्र्याला आहे, ना कॅबिनेटला सुद्धा नाही. शेवटचा प्रश्न, विजय वडेट्टीवार यांनी आज बैठक बोलवली आहे, सगळ्या ओबीसी नेत्यांना त्यांनी एकत्र यावं असं आवाहन केलंय. तुम्हाला निमंत्रण आहे, भुजबळांना निमंत्रण आहे? नाही, वडेट्टीवार साहेबांनी नागपूरमध्ये बैठकीतलं समजलं, आजही मुंबईत त्यांनी बैठक बोलवली आहे, पण त्या बैठकीचं आमंत्रण आतापर्यंत मला मिळालेलं नाही आहे आणि भुजबळ साहेबांना पण निमंत्रण नाही असं मला गट पडलेत का? समजतंय. तायवाड्यांचा एक गट, शेंडगे आणि भुजबळांचा एक माझी- गट आणि वडेट्टीवारांचा एक वेगळा गट. माझी ओबीसी सर्व नेत्यांना हात जोडून विनंती आहे की आपल्या सर्व आता वडेट्टीवार साहेब एका पक्षाचे नेते आहेत, आपापल्या पक्षांच्या भूमिका असू शकतात, त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे की पक्षांच्या भूमिका पक्षांच्या दोन्ही बाजूला सारून आता या ओबीसीवरती जे महासंकट आलेलं आहे या संकटाचा सामना करण्याकरता सगळ्यांनी म्हणून एकत्रितपणे आंदोलन जे आहे ते होणं आवश्यक आहे. वेगवेगळ्या चुली मांडणं, वेगवेगळं हे करणं म्हणजे परत चळवळीला जो त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता आम्ही सर्वांनी म्हणून भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक भूमिका घेतलेली आहे. त्यात लक्ष्मण हाके असतील, बाकी सगळे आमचे नेते मंडळी आहेत, कुणबी साहेब नेते मंडळी आहेत, बावकर साहेब आहेत, त्यानंतर दशरथदा पाटील आहेत, विश्वनाथ पाटील साहेब आहेत, असे आगरी कुणबी कोळी सगळ्या सर्व नेत्यांनी म्हणून एक भूमिका घेतलेली आहे. आता सर्वांनी बाकीच्या पण नेत्यांनी माझ्या मते आपण एकत्रितपणेच या पुढचा मार्ग जो आहे तो अवलंबला पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे. मंत्री अतुल सावेंनी बैठक बोलवली आहे, त्या बैठकीला निमंत्रण आहे की फक्त ओबीसी महासंघाला निमंत्रण? मी तायवाड्यांची भूमिका आता ऐकली, त्याच्यामध्ये त्या पत्रामध्ये फक्त तायवाड्यांच्याच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे, आम्हाला कुणालाही त्याचं आमंत्रण नाही. आणि यापूर्वी ज्यावेळी अशा बैठका झाल्या होत्या मुख्यमंत्र्याच्या, मी स्वतःसुद्धा पुढाकार घेऊन अनेक बैठका मुख्यमंत्र्यांच्या दालनात घेतल्या ओबीसीमध्ये, त्यावेळी मी सगळ्यांना सोबत घेतलं होतं, मी सगळ्यांना निमंत्रण दिले, सगळेजण या, सगळेजण भूमिका मांडा. एका भूमिकेमध्ये तर 12 का 16 मागण्या फक्त मी तायवाडे साहेबांना तुम्हीच मांडा म्हणून सांगितलं. त्यामुळं असं वेगवेगळं भेटणं, वेगवेगळं मागणं मांडणं, वेगवेगळं हे करणं हे ओबीसी चळवळीला जे आहे ते नक्कीच मारक ठरेल. आणि सर्वांनी मिळून माझी पुन्हा एकदा विनंती सगळ्या नेत्यांना आहे की आपण एकत्रितपणे जी काय भूमिका असेल ती घेणं ओबीसी चळवळीसाठी, ओबीसी समाजासाठी. गरीब समाज आहे, गावगाड्याचा समाज आहे, त्याच्यामध्ये ह्या पक्षीय अडचणी आणि बाकी सगळं नेतेपणाचा वाद किंवा प्रसिद्धीचा आहे हे सगळं आता बाजूला ठेवून जर आपण एकत्रितपणे गेलं तर गावगाड्यातल्या ओबीसींना न्याय मिळेल. नाहीतर पुन्हा ज्या गेल्या 30-40 वर्षांमध्ये जे ओबीसीचे हाल झाले तेच यापुढं असेच होण्याची शक्यता आहे. तुम्ही तायवाडे आणि वडेट्टीवारांना सांगताय? हो, नक्कीच. जे नेते अशी वेगळी भूमिका घेत आहेत त्यांच्यासाठी माझं हे आव्हान आहे आणि हात जोडून आव्हान आहे माझं की सगळेजण एकत्र या. त्यामुळे होते प्रकाशअण्णा शेंडगे, त्यांनी या सगळ्या संदर्भात म्हणजे ओबीसीची भूमिका एकत्रितरित्या सगळ्या नेत्यांनी मिळून घ्यावी आणि भुजबळांच्या नेतृत्वात पुढची भूमिका म्हणजे कोर्टात न्यायालयीन लढाईसुद्धा लढण्याची त्यांनी तयारी दर्शवली आणि शिवाय आंदोलनाची सुद्धा तयारी दर्शवली आहे. कॅमेरामॅन मनोज जयस्वाल समी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.